कशा आहेत तुमचे व्हिडिओ बघतो मी नेहमी. थँक्यू. आणि इथेच तुम्ही हे करता का व्हिडिओ काढता? काळे भाऊ आहे हे बघा, नागाव बीचवरचे. तर काहीच मांडवा येणार आहे आता. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, द एम कपर्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ते समोर दिसतोय इथं भाऊचा धक्का आहे आणि आपण एमटीएम फेरीमधून प्रवास करतोय अलिबागला चाललो आहे. लाईफमध्ये फर्स्ट टाईम असा हा लांबून भाऊचा धक्का बघतोय. भाऊचा धक्का हे नाव ऐकलेलं भरपूर वेळा, पण फर्स्ट टाईम आपल्याला आपण हे बघतोय एमटीएम फेरीमधून. प्रत्यक्षात तिथे गेलो नाही, साऊथ मुंबईमध्ये एवढे वर्ष राहून पण तिथे व्हिजिट द्यायला पाहिजे. बघूया. सकाळी घाई गडबडीमध्ये व्हिडिओ काढू शकलो नाही, म्हणजे एंट्री घेताना एमटीएममध्ये, कारण ही आमची पहिलीच वेळ आहे एमटीएममधून प्रवास करण्याची. आणि बरोबर 8 वाजताच हे एमटीएम सुटलेले फेरी बोट. भाऊच्या धक्क्यापासून ही फेरी बोट निघेल. डायरेक्ट आता पोचतो आपण मांडवा पोर्टवरती आम्ही पोचलो आणि आपण गाडी घेऊन आलो आहे. आम्ही टोटल 8 जण आहोत आणि हा हिमायरा एन्जॉय करतात फेरी बोटवरती. आणि हा आम्ही फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करतो आहे एमटीएम फेरी बोटचा. ही जी आम्ही ही बाजू आहे जी आता आम्ही उभे आहोत, ही बॅक डेक आहे, बॅक साईड आहे. जर तुम्हाला एमटीएमने यायचं असणार तर तुम्हाला मोबाईल ॲप आहे एमटीएम आणि त्यांची साईट आहे, तिथून बुकिंग करून येऊ शकता. आणि शनिवार रविवार ते भरपूर फुल असतं, तर तुम्हाला अगोदरपासूनच बुकिंग करून यावं लागेल. आणि हा प्रॉपर ही 8 वाजता म्हणजे जो त्यांचा टाईम असतो त्या टाईमलाच ते सुटते. नाहीतर उशिरा गेलं तर तुम्ही राहिलात, तुमचे पैसे वगैरे फुकट गेले. ते बघा खूप सुंदर इथूनही दृश्य दिसते. अमेझिंग, खूप वेगळाच एक्सपिरियन्स आहे, खूप छान एक्सपिरियन्स आहे अजूनपर्यंत. तर याची तुम्हाला मी पूर्णपणे टूर करणार आहे, तर तुम्ही बघा थोड्या वेळाने. खूप सुंदर हे पक्षी आहेत आणि सनराईज खूप सुंदर. तिथे खाली बघा राईट साईडला आपली गाडी पार्क केलेली आहे. खूप पर्यटक आलेले आहेत, पूर्ण फुल झाले. माझं सेकंडला जी आहे ती आपली गाडी आहे, म्हणजे आपल्याला उशीर झालेलाच होता. आणि जर आम्ही पूर्ण एक्सप्लोर करतोय पूर्ण पोर्ट. आतमध्ये बसण्यासाठी व्यवस्था आहे आणि कॅफे पण आहे, कॅन्टीन आहे. इथे अप्पर डेक आहे बघा, वरती हे दिसतंय ते अप्पर डेक आहे आणि त्याची तिकीट जरा जास्त महाग आहे. त्याची तिकीट आपण काढलेली नाही. आता आपण आतमध्ये चाललो आहे कॅन्टीनमध्ये आणि तिथे बसण्याची पण सोय चांगली, AC वगैरे आहे. बघूया आपण. आतमध्ये इकडे कॅन्टीन आहे, तिथे आपण खाऊ शकतो. लागलेल्या जोरदार बसूया बसण्यासाठी.
बसायला. इथे पण आहे, या बाजूला आहे, जागा आहे, बसा ना. फायनल आम्ही इथे बसलेलो आहोत गाईस. आणि इथे एक समोर दिसतं कॅफे गाईज मध्ये मला फोटो काढते आमचा. आम्ही सकाळी ब्रेकफास्ट करून आलो नव्हतो, तर आपण कंटिन्यू करून घेऊया. घेतलं का, कलेक्ट केलं, खालचा बेग आहे. आता आम्ही चाललो फ्रंट डेकला. मागाशी आपण बॅक डेकला होतो आणि आता आपण हे फ्रंट डेक एक्सप्लोअर करणार आहोत. आणि या फ्रंट डेकवरती खूपच हवा आहे. आणि मी बोललेला काही आवाज येत नाही या कॅमेऱ्यामध्ये, तर मी व्हॉइस ओव्हर करतो आहे. खूप हवा आहे. इथून पण हा खूप सुंदर सूर्योदय दिसतोय, सनराईज दिसतोय. प्रत्यक्षात बघणं आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपणं खूप वेगळा अनुभव आहे. प्रत्यक्षात एकदम खूप सुंदर दिसतोय. आणि हे लोक इकडे बसलेत, आनंद घेत आहेत. मनस्वीची आई आणि सुप्रिया. आम्ही जरा पुढे जातोय, एक्सप्लोअर करूया फ्रंट डेक पूर्ण. एवढं आपण M2M मध्ये आलो आहे फर्स्ट टाईम, तर पूर्ण एक्सप्लोअर करणं गरजेचंच आहे. बघूया कसं आहे, काय आहे ते. हे बघा, हे पूर्ण खूप सुंदर आज सनराईज दिसते. वाव. आणि लोक पूर्णपणे अनुभव घेत आहेत, आनंद घेत आहेत. आपला फायनल. आणि आता मी चालतो गाडीकडे, कारण इन्स्ट्रक्शन आलेले आहेत की ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी ड्रायव्हर्सने गाडीकडे प्रस्थान करावं. तसं आम्ही गाडीकडे प्रस्थान करतोय. गाडीकडे प्रस्थान करतोय. नंतर मी मला हात दिली तर गाईस मांडवा येणार आहे आता. आणि आम्ही गाडीमध्ये बसलो, तर आपल्याला मांडवाला उतरायचं आहे. आपण सर्वात शेवटच्या रूममध्ये फायनली गाईस आम्ही नागाव बीचमध्ये पोचलेलो आहोत. आणि या इथे सुक्या मच्छी विकतात. हे बघा, सुकी मच्छीचं पूर्ण ताई माई अक्का घेऊन बसले. आणि पार्किंग तिकडे आम्ही पार्किंग केलेलं आहे. पापलेट दाखवा. पापलेट पण सुका पापलेट आहे इथे. सुका पापलेट आहे. मी पाणी पितोय. आणि पाणी पितात. हे बघा, पाणी पितात. कॉमेडी पात्र आहे. आले समोर 4 जण आले. 4 जण आले. 4 जण आले, 5 जण आले. हे बीच नागाव बीच पूर्ण भरगच्च भरलेलं आहे. ॲक्टिव्हिटीज नाही. आणि आजी काकडी सोलत आहेत. ऑरेंज आहे. हे बघा, चटपटीत खाना. आणि हे बघा, इकडे बीचवरती क्रिकेट खेळत आहेत, आहे ना. ते बुलेट कट टाईपमध्ये पण आहे काय, घोडागाडी वाटतं. हां, घोड्याचं हॉर्स कार्ट.
हॉर्स गार्डन आणि आपण इथे या मच्छी विकतायत. हे बघा, हे एवढी सुरमई आहे. आपण सुका मेवा आहे इथे. डॅडी मम्मा बोलवते इकडे काय कोण पण नाही. आणि समोर आहे, मी विचारत होती तिकडे काय समोर आहे राईड करूया जरा काय मम्मा हा बीच आहे, राणीने भरलेला नागाव. अस्ताव्यस्त कचरा आहे इथे. गाईज हे इथे काळे काळे वाळू आहे. हे बघा, नागाव बीचवरचे. तसेच वाळू आमच्या केळशी बीचवरती पण आहे आणि वेसवी बीचवरती पण असेच वाळू आहे. पण इथे थोडा कचरा भरपूर आहे, माणसं भरपूर आहेत. केळशी बीचवरती माणसं कमी असतात आणि इथे ॲक्टिव्हिटीज पण भरपूर आहेत आणि भरपूर इकडे पर्यटक आलेले आहेत. हॉर्स राईड आहे. बाईक राईड आहे. त्या सगळ्या अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. मला असं हॉर्स कार्टमध्ये बसायचं आहे. राईड घेणार काय विचारतो. हां, बसायचा आहे का बसायचं? या हे बघा पाण्याच्या फिरवतं सर. नको पाण्यातून, पाण्याच्या वरून फिरवा. सर हे बघा फोटो काढतो. या लांबून फिरून फोटो पण काढून देणार. आणि या हिरोईन गाईज पॅरासेलिंगसाठी चाललेले आहेत. अरे नॉर्मल आला आहे की हे आहे? मी ती कुठली गेली तिकडे? तर आपण बीचवरती आलो आहे, तर बीचवरच्या ॲक्टिव्हिटीज तर झाल्याच पाहिजे. तर आम्ही बाईक राईड केली, नंतर वेगळ्या पण काय काय राईड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. गाईज हे पूर्ण इकडे मार्केटच भरलं आहे मच्छीचं. हे बघू शकता या बाजूला. हे बघा, मच्छी मार्केटच आहे. सुकी मच्छी. हे बघा, आणि एवढे गर्दी थंडी असल्या कारणाला. मम्मा हॉटेलमध्ये जाते.
गाईज फायनली आम्ही कोळीणबाईकडे आलो आहे, नळिनी काकूंकडे. हे बघा इकडे वेटिंग आहे. नंबर लाईन आहे. ही लाईन आहे का? नाही ना, आम्ही वेटिंगला आहोत. अच्छा, कुपन घ्यावं लागेल. गाईज इथे कुपन घ्यावं लागणार आहे. आपण किती जण आहोत? 7 जण, 8 जण, 8 जण ना? 8 जण आहोत ना आपण? हो म्हणजे 2 मुलं छोटी पण कुपन्स किती मिळणार? 8 जण होतो मी. एक 1.5 तासाची मीटिंग आहे. कसं 1.5 तास बसून जातो. 1.5 तास किती टेबल नंबर चालू आहे आता काय? किती नंबर चालू आहे? वेटिंग आहे इथे. फायनली आपल्या नलिनी काकू आपल्या इथे दिसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा. कशा आहेत? तुमचे व्हिडिओ बघतो मी. आणि इथेच तुम्ही हे करता का, व्हिडिओ काढता? त्यांचा व्हिडिओ काढण्याची ही जागा आहे इथे. मम्मा मायरा मंत्रम इथे राहा, उभा राहा ना. थँक्यू. माझा गाडी गाईज जर आम्ही आतमध्ये एक्सप्लोर करतो रेस्टॉरंटमधलं ऑथेंटिक बनवलं आहे पूर्ण. अलिबागकर इकडे भरपूर आहे, टॉयलेट आहे बाजूला. इकडे टेबल आहे. नारळी पोकळीच्या बागेमध्ये पूर्ण असं आहे, खूप सुंदर बनवलेलं आहे. एवढंच आहे, एवढंच आहे. हां नाही आमचा नंबर आहे. काय म्हणता, कशा आहेत? हां पार्किंग आमची गाडी आतमध्ये लावली ना तिकडे. हां कुपन आहे. हां सांग, ठीक आहे. गाईज यांचं हे आउटलेट आहे, बघू शकता. ते मसाले आहेत तिथे. हे बघा. हां काय घ्यायचं? नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जायचं. असं घे ना, असं गोल बीचवरती करायला पाहिजे होतं. कुठे मायरा? टॉयलेट. हाय, हे नलिनी काकू रेस्टॉरंटमध्ये आम्ही जिथे गेलो होतो तिकडे फूड तर ओके होतं, पण वेटिंग 2-3 तास होतं. भरपूर वेटिंग असतं तिथे. तर सोशल मीडियावर जेवढं ते हाईप्ड आहे तेवढं ते वेटिंग वरतीच नाही असं मला वाटतं.